नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनमध्ये। आता मी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे। पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये रायगड डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टर समिट सुरू आहे आणि ह्या समिटमध्ये खूप साऱ्या इंडस्ट्रीज आलेल्या आहेत। त्याच प्रकारे त्या इंडस्ट्रीजला सहकार्य मदत करण्यासाठी त्या इंडस्ट्रीजचा टर्नओव्हर वाढवावा, फायनान्शियल त्यांना फायदा व्हावा, त्याच प्रकारे त्यांची मॅनेजमेंट व्यवस्थित चालावी, जे काही त्यांचे ऑपरेशन्स आहेत ते व्यवस्थित चालावे, या संदर्भात सुद्धा सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून हे जी इन्व्हेस्टर समिट आहे त्या ठिकाणी काही एजन्सीज इथं आलेल्या आहेत, काही कंपनी इथं आलेल्या आहेत। त्यापैकी आपल्यासोबत चेतन साळवेजी आहेत, जे कॅप्स क्वालिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे सर्व आहेत। सर, सर्वात पहिले तर मी जरी तुमचं नाव घेतलेलं आहे तरी एक्झॅक्टली तुमचं इंट्रोडक्शन, तुमच्या कंपनीच्या इंट्रोडक्शनबाबत आणि तुमची कंपनी काय सर्व्हिसेस देते इंडस्ट्रीजला ते तुम्ही सांगावे। मी चेतन साळवे आहे। मी प्रिन्सिपल कन्सल्टंट आहे कॅप्स क्वालिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये। तर इंडस्ट्रीला लागणाऱ्या जितक्या सर्व्हिसेस आहेत, जसं ISO इम्प्लिमेंटेशन आहे किंवा त्यांची प्रोसेस इम्प्रूव्ह करायसाठी 6 सिग्मा मेथॉडॉलॉजी वापरल्या जाते, किंवा त्यांचा जो वेंडर असतो त्या वेंडरला डेव्हलप करायसाठी जे वेंडर मॅनेजमेंट प्रोग्राम राबवले जातात, या संदर्भातल्या सगळ्या सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो कॅप्स क्वालिटीचे। सर, ह्या ज्या तुम्ही सर्व्हिसेस सांगितल्या आता, ह्या सर्व्हिसेस जेव्हा तुम्ही देता किंवा कोणती कंपनी घेते, इंडस्ट्रीज घेते, तर त्याचा काय बेनिफिट एक्झॅक्टली असतो त्यांना? इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठं जे इम्पॉर्टंट काम आहे ते हे आहे की ज्यावेळेस आपण कुठली इंडस्ट्री रॉ मटेरियल घेते आणि त्याचं फायनल प्रोडक्टमध्ये कन्व्हर्शन करते आणि जेव्हा ते फायनल प्रोडक्ट विकल्या जातं त्याच वेळेस इंडस्ट्रीला त्यांचा पैसा वापस मिळतो। तर जनरली ही जी कंप्लीट प्रोसेस आहे, जिथे रॉ मटेरियल कन्व्हर्शनपासून फायनल प्रोडक्ट होईपर्यंत प्रोसेसमध्ये बरेचसे वेस्ट असतात, ज्याच्यामुळे प्रोडक्ट कन्व्हर्शनला लागणारा जो टाईम आहे तो खूप वाढतो आणि जितका टाईम जास्त असेल तितका कंपन्यांचा पैसा तिथे इन्व्हेस्ट झालेला असतो आणि ब्लॉक असतो। तर प्रोसेस टाईम आपण जितका कमी करू तितकं तुमचं जे इन्व्हेस्टमेंट रॉ मटेरियलमध्ये आहे ते फायनल प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होऊन विकल्या जाईल आणि तुम्हाला त्या बिझनेसमधून फायदा मिळेल। आपल्यासोबत इथे संबंधित कंपनीच्या जाधव मॅडमसुद्धा आहेत। मॅडम, तुमच्या कंपनी संदर्भात किंवा तुमच्या कंपनीची सेवा घेण्यासाठी तुम्ही जे इंडस्ट्रीज आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहे, कोणते इंडस्ट्रीजला ह्याचा फायदा सर्वात जास्त होणार आहे आणि तुम्ही नागरिकांना म्हणजे जे इंडस्ट्रीज आहेत त्यांना काय अपील कराल तुमची सर्व्हिसेस घेण्यासंदर्भात? आम्ही मॅन्युफॅक्चर आणि सर्व्हिस इंडस्ट्री दोन्ही यांना आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो। जास्तीत जास्त MSMEच्या ज्या मायक्रो स्मॉल मीडियमच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर आहे। मला वाटतं ह्या इंडस्ट्रीच्या लोकांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेतला पाहिजे। सर, मी पुन्हा तुमच्याकडे येईल। सर्वांना माहिती आहे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर सगळे मॅन्युफॅक्चर युनिट्सची जी आहे, मॅन्युफॅक्चर ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याचं जरा खस्ता हालत आहे। तर त्या इंडस्ट्रीला जर पुनर्जीवन मिळण्यासाठी किंवा त्यांना सातत्याने चांगल्या प्रकारे त्यांना फायनान्शियल त्यांची रायझिंगमध्ये येण्यासाठी त्यांना तुमची जी सर्व्हिस आहे ती काही कशी फायदेशीर ठरेल? आमची सर्व्हिस ज्या आम्ही सांगितल्या त्या तर फायदेशीर आहेतच आहेत, पण गव्हर्नमेंटच्या काही स्पेशल स्कीम आहेत ज्यांच्यासाठी आज आम्ही इथे सेशन दिलं इन्व्हेस्टर समिटमध्ये। आणि ती स्पेशल गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे तिला लीन मॅनेजमेंट स्कीम गव्हर्नमेंट MSME तर्फे राबवल्या जाते। आणि या स्कीमचा जो उद्देश आहे तो हाच आहे की ज्या स्मॉल मीडियम आणि मायक्रो स्केल इंडस्ट्रीज आहेत त्यांना मॉडर्न टूल्स अँड टेक्निक्सचा लाभ घेऊन त्यांची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल, त्यांचं जे प्रोसेसमधलं रिजेक्शन आहे ते कसं कमी करता येईल, त्यांच्या प्रोडक्टची क्वालिटी कशी वाढवता येईल, या सगळ्यांना धरून गव्हर्नमेंटचा हा प्रोग्राम आहे। आणि त्याच प्रोग्रामबद्दल आम्ही या समिटमध्ये आज सेशन घेतलं आणि तुमच्यामार्फत मला जितके आपले उद्योजक बांधव आहेत त्यांना ही अपील करायची आहे की तुम्ही गव्हर्नमेंटच्या या स्कीमला भरभरून प्रतिसाद द्या, त्याच्यात पार्टिसिपेशन करा, जेणेकरून पुढे जे भारत देशाची जी प्रगती आहे, ज्यात MSME जवळपास 50% कॉन्ट्रीब्यूट करतं, तर तुमचं समजा 50% कॉन्ट्रीब्युशन असेल आणि जर आपण अजून या नवीन मॉडर्न टूल्स अँड टेक्निकले आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवली, क्वालिटी इम्प्रूव्ह केली आणि ओव्हरऑल बिझनेस एक्सलन्स आपल्या कंपनीमध्ये राबवलं, ज्याचं सगळ्यात जगाने फायदा घेतला आहे, तर आपल्या इंडियाचे ग्रोथमध्ये आपण खूप मोठा वाटा उचलणार आहोत। तर तुमच्यामार्फत मला सगळ्यांना अपील करायची आहे की ज्यांना या स्कीमबद्दल माहिती हवी आहे किंवा अजून तुमच्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करायचं असेल तर कॅप्स क्वालिटी मॅनेजमेंटला तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा। आम्ही तुमच्याकडे येऊन ही सगळी स्कीम व्यवस्थित समजावून सांगू आणि यांचे बेनिफिट्स तुमच्यापर्यंत पोहोचवू। धन्यवाद सर।
तर अशा प्रकारे कॅप्स मॅनेजमेंट कंपनी जी आहे तर त्यांनी ह्या समिट इन्व्हेस्टर समिट जे रायगड जिल्ह्यासाठी जे इन्व्हेस्टर समिट आहे त्या संदर्भात त्यामध्ये सहभाग दर्शवून इंडस्ट्रीजला कशाप्रकारे त्यांचे ऑपरेशन्स खूपच गतिशीलपणे आणि पारदर्शकपणाने करता येतील या संदर्भातलं त्यांनी सेशन केलेलं आहे। तर अपेक्षा करूया की त्यांचा प्रयत्न जो आहे आणि त्याचप्रकारे शासनामार्फत जे रायगड जिल्हा इन्व्हेस्टर समिट आहे तो जो भरवण्यात येत आहे त्याचा काहीतरी सकारात्मक फायदा या इंडस्ट्रीज ज्या आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या आहे रायगड जिल्ह्यातल्या आहेत किंवा नव्याने जे येऊ इच्छितात आहे त्यांना नक्कीच फायदा होईल आणि अशी आपण सकारात्मक अपेक्षा बाळगूयात। धन्यवाद।